सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। मुंबई गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलमध्ये रॅम्प वॉकद्वारे समर कलेक्शन 2014चे अनावरण करण्यात आले। मुंबई गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलमध्ये रविवार दिनांक 5 मार्च 2014 रोजी रॅम्प वॉकद्वारे सेंट्रलकडून स्प्रिंग समर कलेक्शन 2014चे अनावरण करण्यात आले। स्प्रिंग समर फॅशन शोज 2014 मध्ये रॅम्प वॉकद्वारे पॅल्झो हारम पॅटस पटियाला फोरल लेस्ट बॅल्कोनेटस पेल्सी प्रिंट असलेले स्टायलिश कपडे फुटवेअर आयवेअर घड्याळे कॉस्मेटिक हँडबॅग्स यांचे सादरीकरण करण्यात आले। या स्प्रिंग समरमध्ये आकर्षक ट्रायबल डिजिटल प्रिंट्स असून त्या ग्लोबल पेसी फ्युशन बीट्स देशी बॅले बिबा मोहर रंगमंच अशा विविध एथनिक बँड्स फॅशनेबल लुकची चलती असताना त्याला रंगीत लांब पट्टा असलेले शोल्डर लेझर कट विणलेला हँडबॅग्स फ्रॉस्टेक रेबन टॉंगी हिल फिगर गेस या ब्रँडमधून जसे ट्रेसमोट रॉ व्हाईट कॅटवॉक नॅचरलायझर INC5 यांच्यामधून लुक स्टाईल दाखविण्यात आली। या शेकीजमध्ये रेडिओ सिटी 91.1 FM ची आघाडीची RJ अर्चना रॅम्प वॉकवर उपस्थित होती। या सेंट्रलच्या स्प्रिंग समर फॅशन शोकेसचे खास आकर्षण अभिनेत्री प्राची देसाई ही होती। प्राची देसाई रॅम्पच्या मंचावर येऊन फॅशनेबल रॅम्प वॉक करण्याचे मनोबल वाढविण्यासाठी तिने स्वतः रॅम्प वॉक केले आणि जमलेल्या प्रेक्षकांशी सुसंवाद साधला। आर्यमान पब्लिसिटी प्रस्तुत आणि व्हाईट पेपर कम्युनिकेशन निर्मित मराठी चित्रपट तप्तपदीचा संगीत प्रकाशन सोहळा द लीला या पंचतारिका हॉटेलमध्ये संपन्न झाला। आर्यमान पब्लिसिटी प्रस्तुत आणि व्हाईट पेपर कम्युनिकेशन निर्मित तप्तपदी या मराठी सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक 10 मार्च 2014 रोजी द लीला या सहारा एअरपोर्ट अंधेरी येथील पंचतारिकेत हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात पार्श्वगायिका सावनी शेंडे हिने कुठवर तू सोबत आपुले करणार रे मना या सुरेख गाण्याने केली। त्यानंतर तप्तपदी चित्रपटाचा नायक कश्यप परुळेकर व नायिका वीणा जामकर यांनी हुल देऊनी गेला पाऊस गेला परक्या देशी या गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले। त्यानंतर पुन्हा पार्श्वगायिका सावनी शेंडे हिने ही दर्द अमावस नाही साधीच काजळी आहे हे सुरेल गाणे गायल्यानंतर पुन्हा एकदा या चित्रपटाचे नायक कश्यप परुळेकर नायिका वीणा जामकर व नायिका श्रुती मराठे यांनी अशी ये नजीक येते बैस घडीभर या गाण्यावर बहारदार नृत्यविष्कार सादर केले। त्यानंतर तप्तपदी चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन करणारे अभिजित खांडके यांनी तप्तपदीच्या टीमला व्यासपीठावर बोलवून प्रत्येकाशी बातचीत रूपी सुसंवाद साधला। या व्यासपीठावर नायक कश्यप परुळेकर नायिका वीणा जामकर नायिका श्रुती मराठे अभिनेत्री अश्विनी एकबोटे अभिनेता शरद पोंक्षे गायिका सावनी शेंडे गीतकार वैभव जोशी निर्माता हेमंत भावस्कर दिग्दर्शक पटकथा निर्माता सचिन नागरगोजे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत तप्तपदी या मराठी चित्रपटाच्या संगीताचे प्रकाशन करण्यात आले। मराठी सिनेसृष्टीत पावलागाणी घडणाऱ्या सकारात्मक बदलांची जाणीव करून देणाऱ्या या संगीत प्रकाशन सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या दृष्टिदान या कथेवरून प्रेरित असलेल्या तप्तपदी या चित्रपटाची कथा जरी जुन्या काळातील असली तरी दिग्दर्शकाने महाराष्ट्रातील परंपरा सामाजिक रीतिरिवाजांचा आजच्या समाजाला अनुरूप असलेले योग्य ते बदल केले आहेत। अशा या कथेला साजेची सुमधुर संगीत रचना असलेली तप्तपदी हा मराठी चित्रपट गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 28 मार्च 2014 रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे। इतकं भरून आलं सिनेमा पाहताना। या सिनेमाला सुमित बेलारी वैभव जोशी नमस्कार, मी पहिल्यांदा तुम्हाला भेटते आणि रोहित बेला आणि स्वप्नील बांदोडकर ह्या 5 जणांशिवाय कोणीही उत्तम संगीत करू शकलं असतं अशी त्यांनी जागाच ठेवलेली नाही। कारण मीरा माधव आणि सुनंदाची ही कथा रवींद्रनाथ टागोरांची हिला इतकं सुंदर म्युझिक नसतं
पार्श्वसंगीत आणि सगळीच गाणी नसती तर हा सिनेमा इतक्या उच्च दर्जाचा झाला नसता. त्यामुळे तुम्ही सगळे या सिनेमाचा तितकाच मोठा अविभाज्य भाग आहात जितके आम्ही सगळे. त्यामुळे मला तर किती वेळ रडूच आवडत नव्हतं सिनेमा पाहताना आणि इतकं सुंदर ते झालेलं आहे. तर मी खूप खुश आहे की मी तुमच्यासोबत काम करू शकले. थँक्यू बेटा. श्रुती, तुझ्या सुद्धा भावना अशाच होत्या का साधारण? हो, खरं सांगायचं तर जेव्हा मी फिल्म बघितली एक ऑडियन्स म्हणून तर आम्ही त्यात एनॅक्ट करतो ती वेगळी गोष्ट, पण तो सीन एका वेगळ्या लेवलवर नेणारे ही लोक आहेत खरं सांगायचं तर. शब्द, बॅकग्राऊंड, म्युझिक आणि गायन. तर जसं मीना म्हणाले की बघितल्यानंतर खरंच कधी तुमच्या डोळ्यात पाणी येतं हे सुद्धा कळत नाही, इतका तो सुंदर फ्लो आहे. आणि थोडासा सॉफ्ट कॉर्नर सुद्धा आहे कारण वैभव आणि सावनी पुण्याचे, त्यामुळे कसं छोटासा सॉफ्ट कॉर्नर आहे. खरं तर मला स्वतःला वेगळी अशी भूमिका नाही वाटली. आई आहे मी मुळात, म्हणजे आता सत्य परिस्थितीतही आई आहे आणि कुठल्याही काळातली आई ही आईच असते. त्यामुळे ती माधवची आई आहे, ती मीराची पण आई होते त्या चित्रपटामध्ये. आणि मग या दोघांमधलं जे काही कॉन्फ्लिक्ट आहे किंवा त्यांचं प्रेम आहे या सगळ्याची ती साक्षीदार आहे. आणि ही पण माझीच आहे, हाही माझाच आहे. तर ह्या सगळ्यात तिची जी काही तारांबळ होते, मानसिक तिची ओढाताण होते, ही खूप छान होती. त्यामुळे एकतर अशा पद्धतीचा म्हणजे एक आपण काय म्हणूया नऊवारी आणि हा सगळा जो बाज आहे अशा भूमिका मी केलेल्या आहेत. पण तरी सुद्धा मला अशा प्रकारच्या भूमिका करायला नेहमीच आवडतात. नाही, जेव्हा त्यांनी मला या सिनेमासाठी विचारलं तर म्हणतो तसं अशा पद्धतीचे रोल त्या पिरियडमधले रोल मी खूप केलेले आहेत. खूप म्हणजे खूप त्याचा अनुभव आहे माझ्याकडे. त्यामुळे रोल काही माझ्यासाठी वेगळा नव्हता. वेगळे पण काय होतं तर टागोरांची कथा होती आणि सचिन सारखा एक नवीन मुलगा आत्ताच्या पिढीतला. काय होतं ना, हल्ली असं एक म्हटलं जातं की नाही रे ते कॉमेडी खूप चालतं, ते असं खूप चालतं, मग निर्माते पण तसंच मागतात म्हणून आम्हाला तसंच द्यावं लागतं. तसं काही नसतं. आणि करमणूक म्हणजे फक्त हसणं हा आधी मुळात समज आहे ना, हा समाजातनं पुसून टाकायला पाहिजे. ओक्साबोक्षी चित्रपट बघताना, नाटक बघताना रडायला येणं ही सर्वोत्कृष्ट करमणूक आहे. कारण मुळात 9 रसांनी मिळून कला सादर केली जाते. त्यातला प्रत्येक रस हा करमणूक प्रधानच आहे, फक्त हसणं नाही. म्हणून मला सचिनचं खूप कौतुक करावं असं वाटतं. विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून पुढील तपास चालू आहे. डोंबिवली पश्चिम विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोपर रोड सिद्धार्थनगर झोपडपट्टी या ठिकाणी पुन्हा एकदा एका 22 वर्षीय महिलेचा विनयभंग करून मारहाण झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदर प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अजय शामराव जगताप, विकास खैरनार, राजू मुकुंद गरुड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत. कोपर रोड सिद्धार्थनगर झोपडपट्टी या ठिकाणी रात्री 11:30 वाजल्याच्या सुमारास महिलेचा चुलत दीर अशोक व त्याचे 2 मित्र सोलापूर येथून तिच्या माहेरी आले. त्यांना रात्रीची वेळ असल्याने रूम मिळत नसल्याने त्यांनी आरोपींना रूमबाबत विचारले तेव्हा त्यांच्याशी उद्धटपणे वर्तन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली. त्यावेळी ती महिला त्यांना समजावण्याकरता मध्ये गेली असता त्या गोष्टीचा राग मनात धरून अजय आणि आरोपींनी त्या महिलेशी गैरवर्तणूक करून तिचा विनयभंग केला व तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच त्या महिलेस अश्लील भाषेत शिवीगाळ मारहाण करून मारण्याची धमकी दिली. तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस, आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851. आमचे ईमेल ID आहेत jiavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com. आम्ही दररोज रात्र 9:30 घेऊन येत आहोत नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.jiavirat.com मधील जियाविरत न्यूज. धन्यवाद.